तर मित्रांनो, बरेचसे दिवसापासून आपण ऐकत आहोत की जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हा कमी होत आहे, म्हणजे सेंद्रिय गर्भ हा कमी होत आहे. तर ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय? जमिनीमध्ये असणारी वनस्पती म्हणजे पालापाचोळा किंवा मग प्राण्यांचे मलमूत्र किंवा मग जे सूक्ष्मजीवांचे मृत अवशेष पासून तयार होणारा जो ऑर्गॅनिक मॅटर राहते त्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन असे म्हणतो, सेंद्रिय गर्भ असे म्हणतो. सेंद्रिय गर्भाचे महत्व काय? सेंद्रिय गर्भाचे महत्व आपल्या जमिनीत काय? तर सेंद्रिय गर्भाचं पहिलं महत्व येते अन्नद्रव्याचा साठा वाढवतो. अन्नद्रव्य जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्याचा साठा वाढवतो, जसे की NPK किंवा मग मायक्रोन्यूट्रिएंट याचा साठा सेंद्रिय गर्भ हे वाढवतो, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढवतो. त्याचबरोबर दुसरा फायदा असा की पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन राहिलं तर आपल्या जमिनीत जास्तीत जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहते, ज्यामुळे जर पाणी आपला 8 ते 10 दिवस पाणी आला नाही तर आपलं पीक हे वाढल्यासारखं होत नाही. तिसरा फायदा म्हणजे सूक्ष्मजीवाचे खाद्य म्हणून कार्य करते. आता आपल्या जमिनीमध्ये ज्या बुरशी राहतात, मित्र बुरशी जसं रायझोबियम झालं, अजोक्टोबॅक्टर झालं, अशा प्रकारे बुरशीसाठी हे जीवांचे खाद्य म्हणून कार्य करते. त्यांचं खाद्य म्हणून कार्य केलं, त्यांचा प्रसार हा वाढत जाते. त्यामुळे काय होते, आपल्या जमिनीमध्ये आता वारंवार जो मर रोगाचा प्रकार वाढत आहे तो सूक्ष्मजीवां नष्ट झाल्यामुळे वाढत आहे. जर यांचं प्रमाण जास्त वाढलं सूक्ष्मजीवांचे तर आपल्या जमिनीतील मररोग हा आपोआप कमी होते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सेंद्रिय गर्भाचे महत्व आहे. आणि सेंद्रिय गर्भ म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जो पालापाचोळा किंवा मग प्राण्यांचे मलमूत्र किंवा मग सूक्ष्मजीवांचे मृत अवशेष यापासून तयार होणारा ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन होय. तर अशा प्रकारे ऑर्गॅनिक कार्बनची व्याख्या आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच सोप्या भाषेत माहिती जाणून घेण्याकरता माझ्या रॉयल शेतकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.